हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मी तुमचा होस्ट सिद्धार्थ सर. मित्र, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक कॉमन फीचर जे आहे व्यक्तीमध्ये दिसतं त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हो, हे कॉमन फीचर ज्याच्यामध्ये आपल्या कपाळावरील जी केस आहेत त्या भांगेतील केस जे असतात ते पुढे आलेले असतात, पॉइंटेड दिसत असतात. या फीचरला आपण काय म्हणतो आणि ते का तयार होतं ते समजून घ्यायचं आहे. हे बघा, या ठिकाणी दोन डायग्राम्स तुम्हाला दिसत आहेत. पहिल्या डायग्राम मध्ये जी काही हेअर लाईन आहे ही स्ट्रेट या ठिकाणी आहे. स्ट्रेट प्लस कर्व अशी हेअरलाईन तुम्हाला दिसते आहे. तर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला एक पॉइंटेड अशी हेअरलाईन दिसत आहे. ठीक आहे. आता हा जो पॉइंटेड हेअरलाईनचा जो काही भाग आहे याला आपण विडोज पीक असं म्हटलं जातं. ठीक आहे. याला विडोज पीक म्हणायचं आणि याला म्हणायचं स्ट्रेट हेअरलाईन. ठीक आहे. तर आता हे फीचर जे आहे ते काही लोकांमध्ये आपल्याला दिसतं आणि काही लोकांमध्ये हे दिसत नाही. याच्या मागचं रिझन काय आहे बघा. जसं की टायटॅनिकचा हिरो लिओनार्डो डी कॅप्रिओ याच्या केसांवरती तुम्हाला अशा पद्धतीचा पीक दिसत आहे. ठीक आहे. किंवा मग आपल्या मराठीमधील काही कलाकार आहेत त्यांच्यामध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचा पीक दिसत आहे. ठीक आहे ना. तर हा जो काही पीक आहे तो कशामुळे होतो, कोणामध्ये तो डेव्हलप होतो, कोणामध्ये स्ट्रेट हेअरलाईन डेव्हलप होते, किंवा हे असणं आणि नसणं ह्याच्यामुळे काही परिणाम होतात का, याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. या ठिकाणी ही जी हेअरलाईन आहे हिला आपण स्ट्रेट हेअरलाईन असं म्हणूयात. इट इज कॉल्ड स्ट्रेट हेअरलाईन. तर याला आपल्याला म्हणायचं आहे विडोज पीक. ठीक आहे. हा शब्द जो आहे विडोज पीक याचा आणि कोणी व्यक्ती विडो आहे किंवा काय याच्याशी काही संबंध नाहीये, परंतु त्या ठिकाणी दाखवलेलं असतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा बऱ्याच दुसऱ्या देशामध्ये कपाळावरती कुंकू लावलं जातं आणि विडोच्या केसमध्ये ते जेव्हा पुसलं जातं तेव्हा तो एक त्या ठिकाणी असा पॉइंटेड भाग तयार होत असतो जो पुढे जाऊन केसांमध्ये मिसळतो. अशा प्रकारे ते दिसत असल्यामुळं त्या रिझम्बलन्समुळं याला नाव विडोज पीक देण्यात आलेलं आहे. अर्थार्थी या दोघांचा काही संबंध नाहीये. चला समजून घेऊयात काय आहे. आता जो विडोज पीक आहे हा एक ऑटोसोमल फीचर आहे. ऑटोसोमल फीचर म्हणजे काय असतं, तर आपल्या शरीरामध्ये जी काही सगळे कॅरेक्टर्स आहेत आपले, हे कॅरेक्टर्स जे असतात ते क्रोमोझोमच्या माध्यमातून कंट्रोल केले जातात. आणि क्रोमोझोम दोन प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये काही क्रोमोझोम्सला आपण ऑटोसोम्स म्हणतो आणि काही क्रोमोझोम्सला आपण ॲलोझोम्स म्हणतो. आता हे जे ऑलोझोम्स आहेत, आता हे बघा, या ठिकाणी जर आपण 46 क्रोमोझोम कन्सिडर केले आपल्या प्रत्येक सेलमध्ये, तर त्याचं विभाजन दोन भागामध्ये करता येतं, 44 प्लस XY किंवा XX. आता हे जे 44 नंबरचे क्रोमोझोम्स आहेत या क्रोमोझोम्सला आपण ऑटोसोम्स असं म्हणतो. ऑटोसोम्स. आणि ही जी XY किंवा XX असतात याला आपण ॲलोझोम्स असं म्हणतो. ठीक आहे. ऑटोझोमचं जे काम आहे ते आहे बॉडी फीचर्सला कंट्रोल करणे. म्हणजे आपली हाईट कशी असावी, आपल्या स्किनचा कलर काय असावा, डोळ्यांचा रंग काय असेल, किंवा आणि इतर प्रकारचे कॅरेक्टर्स हे कंट्रोल करण्याचं काम या 44 क्रोमोझोम कडे असतं. तर हे जे ऑलोझोम्स आहेत त्यांचं काम म्हणजे जेंडर आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी आहे. जेंडर आयडेंटिफिकेशन, जेंडर फॉर्मेशन. ठीक आहे. तर हा जो डिसीज आहे हा 44 क्रोमोझोमच्या पैकी एका क्रोमोझोम वरती असणाऱ्या जीनच्या माध्यमातून कंट्रोल केला जातो, म्हणून याचं नाव आहे ऑटोसोमल फीचर. आणि ते जीन जे आहेत यासाठी हे बघा, आता विडोज पीक साठी या ठिकाणी जो जीन आहे तो W फॉर्म मध्ये लिहिला जातो. W, कॅपिटल W त्याचं नाव असणार आहे. सो हा WW आपल्याला दोन वेळेस लिहावा लागेल आणि त्या कंडिशनला आपण म्हणतो होमोझायगस. ठीक आहे. म्हणजे एक सारख्या दोन WW असणाऱ्या कॅपिटल जीन्स मुळे हा या ठिकाणी विडोज पीक तयार होत असतो. तर याला एक दुसरं ऑप्शन देखील आहे, कॅपिटल W आणि स्मॉल w. या हेटेरोझायगस कंडिशन मध्ये देखील तो या ठिकाणी तयार होत असतो. म्हणजे विडोज पीक तयार होण्यासाठी आपल्याकडे एक तर कॅपिटल WW दोन वेळेस किंवा एक W कॅपिटल आणि एक स्मॉल w असं असणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपल्या शरीरामध्ये आपल्या केसांवरती विडोज पीक तयार होऊ शकतो नॅचरली. तर या ठिकाणी जो स्ट्रेट हेअरलाईन आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की स्मॉल w दोन वेळेस असतात, तेव्हा स्ट्रेट हेअरलाईन जी आहे ती त्या ठिकाणी तयार होत असते. म्हणजे बेसिकली स्मॉल WW मुळे जी दुसरी हेअरलाईन आहे म्हणजे दॅट इज विडोज पीक हा तयार होण्यासाठी त्या ठिकाणी एक चान्स राहतो आणि स्मॉल w मुळे स्ट्रेट हेअरलाईन किंवा कर्व हेअरलाईन या ठिकाणी दिसते. आता जेव्हा आपण यांना कम्पेअर करतो,
ठीक आहे. म्हणजे हा जो कॅपिटल डब्ल्यू आहे आणि हा जो स्मॉल डब्ल्यू आहे यांना कम्पेअर करतो तेव्हा असं लक्षात येतं की हा जो कॅपिटल डब्ल्यू आहे तो डॉमिनंट या ठिकाणी आहे. इट इज अ डॉमिनंट जीन. आणि जो स्मॉल डब्ल्यू आहे याला आपण म्हणतोय रेसेसिव्ह जीन. हे बघा, रेसेसिव्ह जीन. आता डॉमिनंट आणि रेसेसिव्ह हा काय प्रकार आहे तर हे समजून घेऊयात आपण शॉर्टमध्ये. तुम्ही जर 10वीचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही 11वी 12वीला बायोलॉजी विषय शिकत असाल तेव्हा तुम्हाला डॉमिनंट आणि रेसेसिव्ह या गोष्टी त्या ठिकाणी समजून येतात. तर आधी या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये समजून घेऊयात. हे बघा, जेव्हा एक कॅपिटल डब्ल्यू आणि एक स्मॉल डब्ल्यू एकत्र असतात त्यावेळेस ही जी कंडिशन आहे ती हेटेरोझायगस असते. म्हणजे ह्या प्रकारे आपण इथं लिहिले हेटेरोझायगस. मग यामध्ये काय होतं, हा जो पहिला जीन आहे कॅपिटल डब्ल्यू हा जीन स्वतःला एक्सप्रेस करतो. म्हणजे याचं जे ओरिजिनल कॅरेक्टर आहे ते म्हणजे जे दिलेलं कॅरेक्टर आहे त्याला एक्सप्रेस करणं ते या ठिकाणी होत असतं. व्हेअरॅज जो स्मॉल डब्ल्यू असतो या ठिकाणी तो एक्सप्रेस होत नाही. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय होतं, इन प्रेझेन्स ऑफ अ डॉमिनंट जीन रेसेसिव्ह जीन कॅन नॉट एक्सप्रेस इटसेल्फ. मग या कंडिशनला आपण म्हणतो डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. ठीक आहे. तर हा जो जीन आहे विडोस्पिक हा डॉमिनंट जीन आहे ओव्हर द नॉर्मल स्ट्रेट हेअरलाईन स्मॉल डब्ल्यू जीन. ठीक आहे, हा लक्षात घ्यायचं. तर मग स्ट्रेट लाईन जी आहे ती तयार होण्यासाठी स्मॉल डब्ल्यू डब्ल्यू 2 वेळेस असणे आवश्यक आहे. तर विडोज पीक तयार होण्यासाठी कॅपिटल डब्ल्यू डब्ल्यू 2 वेळेस किंवा एक डब्ल्यू कॅपिटल आणि एक स्मॉल डब्ल्यू या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण बघतो विडोज पीक जो आहे तो तयार होत असतो. आता विडोज पीक असणं आणि नसणं याचा शरीरावरती काही परिणाम होतो का, हा कुठल्या आजाराशी निगडीत आहे का, त्याच्याबद्दल बघूयात. तर मित्र, हे एक जस्ट आपलं एक फीचर आहे. याच्यामध्ये व्यक्तीच्या कसल्याही प्रकारच्या आजारी असणं किंवा कुठल्याही सिंड्रोम्स आहे याच्याबद्दलचं कसलाही रेकॉर्ड किंवा डेटा आतापर्यंत मिळालेला नाहीये. आणि असंही नाहीये, काही लोकांचं त्या ठिकाणी असं म्हणणं होतं की जर विडोज पीक आहे म्हणजे या ठिकाणी कदाचित त्या व्यक्तीचा जो लाईफ स्पॅन आहे तो कदाचित कमी असू शकतो. पण अशाही प्रकारचा डेटा त्या ठिकाणी नाहीये. म्हणजे हे एक फक्त फीचर आहे, ते आपल्या एका पर्सनॅलिटीचा तो भाग आहे, बस दॅट्स इट. आणि हे कंट्रोल केलं जाते पूर्णपणे जीन्सच्या माध्यमातून. ठीक आहे. मग विडोज पीक असणं आणि नसणं ही एक खूप कॉमन गोष्ट आहे. जसं आपल्या स्किनचे वेगवेगळे कलर्स आहेत त्याच पद्धतीने आपल्या हेअरलाईनचे हे 2 प्रकार या ठिकाणी दिसतात. चला, तर आता या पार्टमध्ये आपण समजून घेऊयात की एक एक विडोज पीक जो आहे तो कशा पद्धतीने आपल्या फॅमिलीमध्ये असू शकतो किंवा येऊ शकतो. त्या ठिकाणी आपण काही क्रॉसच्या माध्यमातून समजून घेऊयात की जेव्हा दोन्ही विडोज पीक असणाऱ्या व्यक्तीमध्ये मॅरेज होतं त्यावेळेस त्यांच्या मुलांमध्ये विडोज पीक येण्याचा किती चान्स असतो. जेव्हा एक व्यक्ती एक कोणीही असेल ना, आता ही पण गोष्ट लक्षात घ्यायची आहे की विडोज पीक हा मेल आणि फिमेल्स पुरुष आणि महिला या दोघांमध्येही सारख्याच पद्धतीने त्या ठिकाणी दिसून येतो आहे. ठीक आहे. म्हणजे हा काही असा फिक्स जेंडर रिलेटेड फीचर नाहीये, तो एक कॉमन फीचर आहे दोघांमध्ये सापडणारा. मग काही केसेसमध्ये आपण बघूयात की एक ज्या ठिकाणी जर विडोज पीक वाला असेल मेंबर आणि दुसरा नॉर्मल हेअरलाईन तर काय होत आहे. तर लेट अस सी विथ द हेल्प ऑफ सर्टन क्रॉसेस. चला, तर आपण या ठिकाणी आता पहिलं उदाहरण घेऊयात. एक्झाम्पल 1. यामध्ये आपण एक विडोज पीक असणारा व्यक्ती विथ डॉमिनंट जीन, ठीक आहे, आणि एक नॉर्मल व्यक्ती विथ रेसेसिव्ह जीन यांच्यामध्ये आपण क्रॉसिंग करून पाहूयात. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण एक कुठलाही मेंबर घेऊयात. या ठिकाणी आपण कन्सिडर करूयात अ मेल, या ठिकाणी कन्सिडर करूयात फिमेल. ठीक आहे. तर या ठिकाणी जे काही मेल्स आहेत ते WW2 जीन्स आहेत, त्यामुळं ओनली वन डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू इज अवेलेबल अँड हिअर अ स्मॉल डब्ल्यू इज अवेलेबल. ठीक आहे. जेव्हा हे कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू एकत्र येतात तेव्हा आपण पाहतो की हा या ठिकाणी हेटेरोझायगस कंडिशन तयार झालेली आहे. आणि ऍज पर द लॉ ऑफ डॉमिनन्स हा जो काही आहे त्या ठिकाणी विडोज पीक म्हणून डेव्हलप होईल. ठीक आहे. हा जो काही त्यांचा फर्स्ट जनरेशन असणार आहे, दिस इज द F1 जनरेशन. ठीक आहे. ही पॅरेंट जनरेशन आहे आणि ही त्यांचे जनरेशन्स आहेत, त्यांचे चिल्ड्रन्स आहेत, मुलं आहेत. तर या ठिकाणी विडोज पीक असणार आहे. ठीक आहे. डेफिनेटली तो हेटेरोझायगस असेल परंतु तो या ठिकाणी आहे. म्हणजे काय, तर एका नॉर्मल विडोज पीक असणाऱ्या व्यक्तीचं एका नॉर्मल हेअरलाईन असणाऱ्या व्यक्तीसोबत जर लग्न झालं तर त्यांच्या मुलांमध्ये हेटेरोझायगस कंडिशन मध्ये विडोज पीक येण्याचा 100% चान्स आहे. ठीक आहे. आलं लक्षात तुम्हाला. हे बघा, 100% त्या ठिकाणी चान्स असणार आहे. फाईन. तर हे एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. नाउ लेट अस गो फॉर सेकंड एक्झाम्पल.
या ठिकाणी आपण आता हा जो या पद्धतीचा जो आपण हेटेरोझायगस कंडिशन आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया. कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू क्रॉस विथ एक आपण स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू हा जो आहे नॉर्मल. ठीक आहे, तर हा आपण घेऊयात हेटेरोझायगस आणि हा घेऊयात नॉर्मल. ठीक आहे, मी याला नॉर्मल बनतो. तर आता इथे काय होईल, नेक्स्ट या ठिकाणी हे दोन सेपरेट होतील आणि कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू असणारे दोन सेपरेट गॅमेट्स त्या ठिकाणी तयार होतील. तर या ठिकाणी फक्त स्मॉल डब्ल्यू असणाराच, ठीक आहे, आपण दोन वेळेस लिहूयात याला, स्मॉल डब्ल्यू असणाराच जो काही गॅमेट आहे तो त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, आता पुढील केसमध्ये काय होईल, जेव्हा हा जो कॅपिटल डब्ल्यू आहे, बघा आपल्याकडे आता दोन ऑप्शन्स आहेत. हा कॅपिटल डब्ल्यू फर्स्ट टाइम जो आहे तो या ठिकाणी आपण मॅच करूयात या एका डब्ल्यू सोबत, या दोन्हीपैकी एका सोबत मॅच करतो. म्हणजे या ठिकाणी एक कॅपिटल डब्ल्यू आणि एक स्मॉल डब्ल्यू हा तयार झाला. तर जो दुसरा ऑप्शन आहे आपल्या त्या ठिकाणी तो हा ऑप्शन आहे. ठीक आहे, म्हणजे स्मॉल डब्ल्यू फाईन. आणि मग याच्यावरून असं लक्षात येतं की पुन्हा या ठिकाणी एक हेटेरोझायगस विडोज पीक चा त्या ठिकाणी एक तयार झालेला आहे. एक जनरेशन एक त्या ठिकाणी बेबी आहे आणि एक नॉर्मल जो आहे तो त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, म्हणजे आपण रेशोचा विचार केला तो 1:1 चा रेशो आहे, दॅट इज 50% इन बोथ द केसेस. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी जर आपण एक हेटेरोझायगस विडोज पीक असणाऱ्या व्यक्तीचं एका नॉर्मल विडोज हेअरलाईन असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालं तर त्यांच्या मुलांमध्ये 50% चान्स आहे की एक पुन्हा हेटेरोझायगस त्या ठिकाणी मुलं असेल आणि एक नॉर्मल मुलं असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आणखीही त्या ठिकाणी आपण काही क्रॉसेस त्या ठिकाणी चेक करू शकतो. याच पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि जर तुम्ही ट्राय केला असेल तर मला ते कमेंटमध्ये कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल पण तुमचे कमेंट्स या ठिकाणी येऊ द्या. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लगेच.